सुप्रभात मंडळी, मी निलिमा पटवर्धन आणि आपण वाचत आहोत अपूर्वाई हे श्री पु ल देशपांडे लिखित त्यांचं प्रवासवर्णन. त्यांचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे आणि त्याचं वर्णन चाललेलं आहे. तर बघूया पुढे काय लिहित आहेत ते. मला सदैव वाटे की इंग्रजी अन्नपाण्याचे माझ्या नसातून रक्त झाले नाही, केवळ देहधारणेसाठी ते कामी आले. पॅरिसला सर्व प्रकारची मुक्तता असूनही सीन नदीच्या काठी एका संध्याकाळी आम्ही भटकत असताना कोणी नाही असं पाहून मी जोरात मनाचे श्लोक ओरडून घेतले. तेव्हा जीवाला गार वाटले. शेवटी संस्कृती म्हणजे बाजरीची भाकरी, वांग्याचं भरीत, गणपती बाप्पा मोरयाची मुक्त आरोळी, केळीच्या पानातली भाताची मूद आणि त्यावरचं वरण, उघड्या पायांनी तुडवलेला पंचगंगेचा काठ, मारुतीच्या देवळात शनिवारी एका दमात फोडलेल्या नारळातले उडालेले पाणी, दुसऱ्याचा पाय चुकून लागल्यावर देखील आपण प्रथम केलेला नमस्कार, दिव्या दीपत्कार, आजीनं सांगितलेल्या भूतांच्या गोष्टी, मारुतीची न जळणारी आणि वाटेल तेव्हा लहान मोठी होणारी शेपटी, दसऱ्याला वाटायची आपट्याची पानं, पंढरपूरचे धूळ आणि अबीर यांच्या समप्रमाणात मिसळून खाल्लेले डाळे आणि साखर फुटाणे, सिंहगडावर भरून आलेली छाती आणि दिवंगत आप्तांच्या मुठभर अस्थींचा अंगारपणाच्या वेळी झालेला स्पर्श, कुंभाराच्या चाकावर फिरणाऱ्या गोळ्याला त्याचे पाण्याने भिजलेले नाजूक हात लागून घाटदार मडकं घडावं तसा या अदृश्य पण भावनेने भिजलेल्या हातांनी हा पिंड घडत असतो. कुणाला देशी मडक्याचा आकार येतो, कुणाला विदेशी कपबशीचा. एकाच लंडन शहरात राहणाऱ्या ज्युडिथ जॅक्सन आणि ॲन होगार्थ या सख्या बहिणी 18 वर्षांनी आमच्याबरोबर नाताळाच्या सुमाराला ज्युडिथच्या घरी जेवणाच्या निमित्ताने भेटल्या. हवेत ख्रिसमस होता. टेबलावर केक ठेवला होता. तिच्यावर ब्रँडी ओतून त्या केकला फोडणी दिली. त्या धुरावर हात शेकून त्याचा वास घेत ॲन म्हणाली, लहानपणापासून मला हा वास घेतल्याशिवाय ख्रिसमस आला असं वाटतच नाही. आणि मग त्या दोघी बहिणी आपलं बालपण आठवू लागल्या. मला कधी एकदा घरी येऊन लसणाची फोडणी दिलेली आंबाडीची भाजी खाईन असं झालं होतं. माझ्या आईला विलायतेहून निघताना मी पत्र पाठवलं होतं. त्यात जेवणाचा हा मेनू लिहून कळवला होता. देवळाच्या गाभाऱ्यात निर्माल्य, नंदादीप, उदबत्त्या, ताजी फुलं आणि कापूर यांचा संमिश्र असा जो वास येतो ना, तो आल्याखेरीज तिथे भगवंताचे अधिष्ठान आहे असं मुळी वाटतच नाही. इंग्लंडची बोट हिंदुस्थानच्या दिशेला सरकू लागल्यावर आपली माणसं बदलायला लागली. ओळखी देखील वाढायला लागल्या. 5-5, 6-6 वर्ष विलायतेत शिक्षणासाठी राहिलेले तरुण डेकवर घोळके करून गाऊ लागले. दिवसभर इंग्रजी पोरींशी दोस्ती करून गंमत करणारा महेश देखील आमच्या देशी घोळक्यात बसून आमच्याबरोबर हिंदी बंगाली भजनं गाऊ लागला. इंग्रजांकडून उसनवार घेतलेले अलिप्तपणाचे बर्फ वितळू लागले आणि मोठे मजेदार गट बनले. भट्टाचार्य, मूर्ती, कामत, पंथुलू, देशपांडे अशी एरवी विसंवादी वाटणारी नावं एकत्र जेवू खाऊ लागली. डेकवरचे खेळ सुरू झाले. माझ्या सुदैवानं मला 24 तास बडवायला पियानो मिळाला. भारतीय आकाशवाणीतील नोकरी आणि थोडे बहुत पियानोवर बोट चालवण्याचे ज्ञान एवढ्या भांडवलावर मी बोटीवरचा संगीत दिग्दर्शक झालो आणि एकूण पुढले 15 दिवस पुन्हा एकदा फर्ग्युसन कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये राहिल्याचं सुख लाभणार असं वाटू लागलं आणि आमची बोट जिब्राल्टरच्या समुद्रधुनीत शिरली. भूशीर आणि बेट याखेरीज समुद्राशी निगडीत असलेले इतर भौगोलिक जातीभेद या जन्मी तरी लक्षात येतील असं वाटत नाही. पण या जिब्राल्टरच्या समुद्रधुनीनं भलता सिंगा दाखवला. सगळ्यांनी अंथरुणं धरली, झक मारली आणि बोटीच्या प्रवासाला निघालो. असं झालं. बोट इतकी हलत होती की पोटात पाणी ठरत नव्हतं. दिवसभर उशीला नाक लावून पडायचं. जरा मानवर केली की पॅक. हा प्रकार 3-1 दिवस चालला. हळूहळू बोट ठिकाणावर आली आणि नाकासमोर चालू लागली. बिळातून उंदीर निघावे तशी माणसं आपल्या केबिन्समधून बाहेर पडली. जो तो आपल्याला काही तशी बोट लागली नाही हे दुसऱ्याला पटवीत होता. पण अंदर की बात स्टुअर्ड्सच जाणत होते.
ते पठ्ठे मात्र तंगड्या फाकवून निर्धास्त भटकत होते. आमच्या बोटीच्या प्रवासाला खरी सुरुवात झाली जिब्राल्टरनंतर. जिब्राल्टरचे सुळके पाहून वाखाणणं हा एक परंपरेचा भाग आहे. मला वाटतं सदैव खवळलेल्या त्या समुद्रधुनीच्या दर्शनानंतर शांत असे ते उघडे बोडके सुळके पाहिल्यानंतर मनाला हायसं वाटत असावं. त्या आनंदाचं श्रेय या जिब्राल्टरच्या बोडक्या डोंगरांना फुकटचं मिळतं. ठरल्याप्रमाणे त्या जिब्राल्टरबद्दल चुकीची माहिती देणारे सहप्रवासी निघालेच. भराभरा कॅमेरे बाहेर पडले आणि फोटो घेतले. मी देखील फोटो घेतले, म्हणजे होते. नकाशावरून भूगोल शिकल्यामुळे जिब्राल्टर म्हटलं की युरोपचं टोक आणि आफ्रिकेचं टोक अगदी विंचवाच्या आकड्यासारखे जवळजवळ आल्यासारखे वाटते. प्रत्यक्षात जिब्राल्टर निराळच दिसतं. त्यामुळे भूगोलावरचा विश्वास पुन्हा एकदा उडतो. बाकी इथला समुद्रकिनारा जरासा ओकाबोकाच दिसतो. कोकणात जाताना समुद्रकिनारा नारळीच्या बनामुळे काय सुंदर वाटतो. इथल्या किनाऱ्यावर नारळी नाहीत, झुलते माड नाहीत, मग तो किनारा कसला? उसळत्या लाटांशी संवादित्व साधायला काहीतरी नको का? इथं आपलं स्तब्ध सुळके. दिल्लीच्या संगीत मैफलीत उत्कृष्ट गायक गायिकांच्या पुढे चेहऱ्याची घडी न बिघडवता, न डोलता, न हालता, बंद गळ्याचे पांढरे कोट घालून सगळ्यात पुढे सेक्रेटरीज, जॉईंट सेक्रेटरीज, असिस्टंट सेक्रेटरीज, अंडर सेक्रेटरीज उभ्या थडग्यांसारखे बसतात. त्यातलाच प्रकार. लाटांच्या नाचाला माडांची साथ मिळाली. जर नाही तशी मिळाली तर दर्याची मैफिल जमतच नाही. पण या साऱ्या प्रवासात डोळे भरभरून मी जर काही पाहिले असेल तर दर्या. पहाटे, दुपारी, संध्याकाळी, रात्री नुकताच उठलेला, झोपेतून जागा झालेला, निवांत पडलेला, चांदण्यात न्हायलेला दर्या. पॅरिसच्या कॅसिनोत एका तालात पाय उडवणाऱ्या पोरींसारख्या माशांच्या टोळ्यांच्या टोळ्या पाण्यावरून एका तालात उड्या मारून जात. एखादी प्रचंड लाट गगनाला वेधेत घेण्याच्या ईर्षेने निघे आणि शेख महम्मदाच्या मनोराज्यासारखी फुटून जाई. काही धिटुकल्या लाटा बोटीच्या अंगाशी चावटपणा करून जात. रात्रीच्या वेळी विरुद्ध दिशेने येणारी बोट आकाशातल्या नक्षत्रांशी स्पर्धा करणारी दिव्यांची आरास मिरवीत दूर दूर निघून जाई. कुठे एखादं दीपगृह चमकधमक करी. डेक चेअरवर पडून अंगावर वारा घेत हे सारे देवाघरचे वैभव डोळ्यात साठवीत असतानाच हृदय उचंबळून येई. डोळे उगीचच पाणावत. आमच्याबरोबरचा भट्टाचार्यजी अशावेळी रवींद्रांची गीते गाई. मूर्ती हळूच विचारित असे, हॅव यू सीन अवर मेट्रास शोर? ओह चॅक. आमच्या गटातले बहुतेक लोक विलायतेला जाऊन देखील देशीच राहिले होते. त्यामुळे पलीकडच्या पाश्चात्य संगीताच्या जल्लोषात किंवा नृत्यात आम्हाला गती नव्हती. पण पार्श्वसंगीत म्हणून ते सूर अधिकच गुंगी आणीत. दिवसेंदिवस हवेतला झोंबणारा गारवा कमी होऊ लागला आणि आमच्या बंगाली मित्रांनी आपला धोतर कुडत्याचा राष्ट्रीय वेश चढवला. कोट बॅगेत गेले. मी बूट बंद करून चपला चढवल्या. समानशीलतेचे गट पडले. पत्त्यांचे डाव पडू लागले. काही मंडळींना मात्र त्या गर्दीत आपली माणसं सापडली नाहीत. माझ्या जेवणाच्या टेबलावर दुसरं एक जोडपं होतं. नवरा बॅरिस्टर होता आणि बायकोनं लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून पदवी घेतली होती. हे तरुण जोडपं कधीही कोणात मिसळलं नाही. दिवसभर डेक चेअरवर बसून ही दोघेही वाचित असत आणि जेवताना ही बोट कशी वाईट आहे, येताना ज्या बोटीतून ते आले ती किती चांगली होती हे सांगत. दोघेही शिष्ट नव्हते, माणूसकणे नव्हते, पण त्यांना वेगळी चूल मांडण्यात आनंद होता. या उलट आमचे काही सोबती आम्हाला केबिनमधून हुसकावून बाहेर काढीत. पुढे बोटीवरचे सामुदायिक खेळ सुरू झाले. त्यातल्या पैसे मिळवण्याच्या खेळातला माझा वाटा सारखं हरून विजेत्याची धन करणे हाच होता. आणि रिंग टेनिसमध्ये केवळ रिंगा समुद्रातून दरवेळी काढायला पाणबुडे नसल्यामुळे मला भाग घेता येईना. भिंतीवर लावलेल्या चक्राकार बाण मारण्याच्या डार्ट्सचा खेळ होता. त्यात एकदा हात घातला, पण आमचा बाण शेवटपर्यंत काही लागला नाही. रामाचं नाव घेऊन देखील पाहिलं. शेवटी गप्प
गप्पा मारणारा हाय का कोणी अशी दवंडी पिटत दोस्त गोळा केले. माझ्यासारखे खेळात केवळ टाळ्या पिटण्याचं काम करणारे सापडले. फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशनमध्ये मात्र आमच्या गटातल्या मूर्तीच्या गळ्यात आणि कमरेला संत्र्या मुसंब्याच्या रुंड माळा घातल्या आणि 4-2 बायकांच्या लिपस्टिक त्याच्या अंगभर ओढून एका इंग्लिश पोरीचा झगा त्याला चढवून डोक्याला साईबाबांसारखा रुमाल बांधून अंगात आलेल्या कोकणी देवचाराचे सोंग देऊन पाठवला. त्याला 2 शॅम्पेनच्या बाटल्यांचे पहिले बक्षीस मिळाले. त्याने समस्तांच्या देखत गुरुजी म्हणून धावत येऊन त्या बाटल्या माझ्या पायाशी ठेवल्या. असली वाहती गुरुदक्षिणा मिळाल्यावर शिष्याला वत्सा तुझं प्रतकल्याण असो असं कोण म्हणणार नाही. मंडळी, आता ह्याच्या पुढचा भाग आपण उद्या बघूया आणि तोपर्यंत माझा नमस्कार.